धरणे दोन्ही पार देवाने मोठयाने धरणे दोन्ही पार जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया आता देवांनी निवृत्तीनाथाने दोघांनी दोन हात धरलेले आहेत आणि आता समाधीमध्ये बसवलेलं आहे. ज्ञानेश्वरी पुढे ठेवलेली आहे आणि सांगितलेलं आहे आता तुम्ही बाहेर जा. आणि देव आणि निवृत्ती बाहेर गेलेले आहेत. आता समाधीची शिळा लावण्यात आलेली आहे. शिळा लावल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज धाड दिशी खाली पडले आणि म्हणतायत बांधल्या पेंडीचा सुटनासे आळा तृण रानो माळा पांघरले. अहो काय केलं देवा, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उभं राहिले. हे उलटी रीत काय केलेली आहे देवा. माझा ज्ञाना माझ्यापेक्षा लहान आहे, मला त्याला समाधीला बसवायला लावलं आणि मी जगून काय करायचं. त्यावेळेस देव म्हणतात निवृत्ती ही समाधी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे. अहो नाही नाही, जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. कल्पपर्यंत ज्ञान राजा मरणार नाही. म्हणून आपण म्हणतो समाधी संजीवन हरिपाठ. हरीचा पाठ तितक्याचा चालू द्यावा जशी समाधी संजीवन आहे. मग ही समाधी संजीवन राहणार आहे. आता निवृत्ती दादाला समजावलं पण पिंपळाच्या पारावरती देव पलीकडच्या बाजूला जाऊन बसले आणि देव रडतायत. त्यावेळेस माता रुक्मिणी आलेली आहे आणि रुक्मिणीने विचारलं देवा अहो सर्व रडतायत हे ठीक आहे पण तुम्ही सुद्धा रडताय असं काय आहे त्या ज्ञान राजामध्ये. त्यावेळेस देव म्हणते रुक्मिणी हाच एक योगी देखील नाही हेचे जाण ज्ञान संजीवनी त्रैलोक्याची. ही ज्ञानाची संजीवनी औषधी आहे ग. आता ही सर्व जगाला पुरून उरणारी औषधी आहे. ही औषधी जर पिली तर मरण नाही. अगा अमृत आत राहीजे तया मरण कैसे. हे अमृत आहे अमृत. ही संजीवन समाधी आहे. जो कोणी या समाधीला स्पर्श करेल तो मरणार नाहीये. मग त्यावेळेस जनाबाई समोर आल्या आणि जनाबाई म्हणतायत देवा एवढं रडताय तर मग तुम्ही माझ्या ज्ञानदादासाठी काहीतरी करा ना. त्यावेळेस देव म्हणतायत जने काय जे पाहिजे ते मागून घे, मी आज द्यायला तयार आहे. मी गदीवरून आलेलो आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समोर आणला आणि देवाच्या हातामध्ये दिला. माऊली देवाने तो ग्रंथ घेतला, आपल्या हृदयाला लावला आणि सांगितलं ही ज्ञानेश्वरी जो कोणी वाचेल त्याला कली आणि काळाचं भय राहणार नाही. तो जीव तरलाच म्हणून समजावं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. Oh,